नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण अशा विषयाला हात घालणार आहोत आणि तो विषय म्हणजे लोकसभेच्या 850 जागा आणि ऑपरेशन 360. तर या शीर्षकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितपणाने असं म्हणायला हरकत नाही की लोकसभेच्या आगामी कालखंडामध्ये 850 जागा करण्याचा दृष्टिकोन सध्या भारत सरकारच्या माध्यमातून विचारात घेतला जातो. सध्याचं जे काही मोदी सरकार आहे त्यांच्या माध्यमातून डिलिमिटेशन बिलच्या द्वारे एक प्रकारे लोकसभेच्या जागा 850 करण्याचा दृष्टिकोन जो काय आहे तो ठेवला जातो की काय, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं साहजिक आहे. का? कारण की या लोकसभेच्या जागा 850 करण्याचा दृष्टिकोन या आधीसुद्धा एक प्रकारे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारच्या माध्यमातून विचार घेतला गेलेला होता. पण त्यावेळेस या ठिकाणी हे जे काही डिलिमिटेशन बिल आहे ते संमत होऊ शकलं नाही आणि सरकारला त्यावेळेस माघार घ्यावी लागली होती. का तर या ठिकाणी आवश्यक बहुमताअभावी त्यावेळेस हे बिल जे काय ते संमत होऊ शकलं नव्हतं. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की या ठिकाणी या प्रकारचं जे काही बिल आहे ते बिल संमत होण्याकरता घटनास्थी होणं अपेक्षित आहे आणि घटनास्थीकरता जे काही विशेष बहुमत आवश्यक आहे त्या विशेष बहुमताचा जो काही आकडा आहे तो आहे 360. आणि म्हणूनच या ठिकाणी या शीर्षकाचा विचार मी या पद्धतीने केलेला आहे की लोकसभेच्या 850 जागा आणि ऑपरेशन 360. म्हणजे जर का लोकसभेच्या जागा 850 पर्यंत वाढवायच्या असतील तर या ठिकाणी घटनास्थी करून त्या वाढवता येऊ शकतील आणि घटनास्थी करून ह्या वाढवण्याकरता विशेष बहुमताचा जो आकडा आहे तो आहे 360. आणि म्हणून या ठिकाणी ऑपरेशन 360 असा उल्लेख मी या ठिकाणी केलेला आहे. आणि त्याचबरोबर खाली सुद्धा एक उल्लेख इन ब्रॅकेटमध्ये केलेला आहे. तो म्हणजे काय, तर अधिक खासदार पण कमी प्रभावी संसद. म्हणजे याचा आपल्याला असाही अर्थ घ्यायचा आहे की खासदारांच्या संख्येच्या वाढीमुळे संसद खरंच प्रभावी ठरेल का, का ती प्रभाव पाडू शकणार नाही, कमी प्रभाव पाडणारी संसद प्रस्थापित होईल का किंवा तयार होईल का, हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रश्न उभा होतो. तर त्यामुळे या सर्व अनुषंगाने आज आपण या विषयाला हात घालणार आहोत की एक प्रकारे या ठिकाणी लोकसभेच्या 850 जागा आणि ऑपरेशन 360 याचा खरंच या ठिकाणी आगामी कालखंडामध्ये आपल्याला संसदीय लोकशाहीच्या पातळीवर फायदा होऊ शकेल का, संसदीय उत्तरदायित्वाच्या पातळीवर फायदा होऊ शकेल का, हा बघण्याचा विषय आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की ऑपरेशन 360 ही जी काही टर्म आहे तुम्ही अलीकडेच बऱ्याच ठिकाणी ऐकली असेल किंवा वाचण्यात आली असेल किंवा सोशल मीडियावर सुद्धा त्याची चर्चा खूप झालेली आहे. पण जेव्हा आपण UPSC आणि MPSCच्या अँगलने विचार करतो किंवा UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा राजकारणाच्या पलीकडे जाऊन यातील संवैधानिक आणि कायदेशीर तरतुदी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत किंवा संवैधानिक आणि कायदेशीर पैलू पाहायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच या ठिकाणी समजून घेणार आहोत की याच्या संवैधानिक आणि कायदेशीर पैलू नेमके काय आहेत किंवा तरतुदी नेमके काय आहेत. तर सर्वप्रथम आपण पाहूया याबाबतची संवैधानिक संकल्पना की एक प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 मध्ये जेव्हा आपण 360च्या आकड्याचा विचार करतो तेव्हा त्याचा संबंध या ठिकाणी 2/3 बहुमताच्या दृष्टीने सांगता येतो. कारण की 360चा आकडा किंवा 2/3 बहुमताबद्दल जेव्हा आपण बोलतो, विशेष बहुमताबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्याला अनुच्छेद 368 हा आठवतोच किंवा तो आठवलाच पाहिजे. कारण की संविधानातील महत्त्वाच्या काही घटनावस्था आहेत त्या करत असताना हे विशेष बहुमत आपल्याला आवश्यक असतं, हे स्पेशल मेजॉरिटी आपल्याला आवश्यक असते. मग आता प्रश्न असा पडतो की हे बहुमत इतके महत्त्वाचे का आहे. या ठिकाणी या प्रोसेसमध्ये असा प्रश्न पडणं साहजिक आहे की हे बहुमत इतकी महत्त्वाचे का आहे. लोकसभेची सदस्य संख्या सध्याच्या 543 वरून जर 850 पर्यंत वाढवायचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे हे आपल्याला आत्ताच्या संबंध घडामोडीतून लक्षात येतच. पण जेव्हा संविधानाच्या मूळ संरचनेत किंवा संघराज्य व्यवस्थेत बदल करायचा असतो तेव्हा हे साधं बहुमताने करणं शक्य आहे का, तर नाही आहे. अशा प्रकारचा बदल जो काय आहे तो साध्या बहुमताने करणं हे शक्य नसतं. तिथं साधं बहुमत जे काय आहे ते पुरेसं नसतं. तर त्याकरता या ठिकाणी विशेष बहुमत लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की परीक्षेत या विशेष बहुमताच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विशेष बहुमताचं महत्त्व काय आहे, हे या ठिकाणी आपण नक्की वाचणं आवश्यक आहे. आता मुख्य मुद्दा नेमका या विषयाच्या अंतर्गत काय आहे, तो लोकसभेची सदस्य संख्या सध्याच्या 543 वरून 824 किंवा 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव हा या ठिकाणी मुख्य मुद्दा आहे. आता मूळ मुद्दा या ठिकाणी या मुख्य मुद्द्याअंतर्गत काय सांगता येईल की केवळ प्रतिनिधित्व वाढवण्याने प्रश्न मिटणार आहे का, तर नाही. केवळ प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रश्न या ठिकाणी नाही आहे, तर त्याचा संसदीय कामकाजाची गुणवत्ता, खासदारांचा सहभाग, केंद्र राज्य संबंध आणि लोकशाहीतील उत्तरदायित्वावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे कसा परिणाम होऊ शकतो पुढे आपण विस्तृतपणे समजून घेणार आहोत.
तर त्यामुळे एक लक्षात घ्या की लोकसभेची सदस्यसंख्या ही 543 850 पर्यंत वाढवण्याचा जो काही प्रस्ताव आहे त्याचा या ठिकाणी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्याचा संबंध केवळ प्रतिनिधित्व वाढवण्याने संपणार नाही किंवा तो प्रश्न प्रतिनिधित्व वाढवण्याने संपणार नाही, तर त्याचा संबंध जो काय आहे तो संसदीय कामकाजाच्या गुणवत्तेवर सुद्धा जोडला जाऊ शकतो, खासदारांच्या सहभागाशी सुद्धा जोडला जाऊ शकतो, केंद्राच्या संबंधाशी सुद्धा जोडला जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे संसदीय लोकशाहीतील उत्तरदायित्वावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. तर या सर्व गोष्टी आपल्याला पुढे विस्तृतपणे समजून घेण्याची गरज आहे. तर मग आता सुरुवातीला आपण या प्रश्ने पाहूया की याबाबतची पार्श्वभूमी काय आहे. तर पार्श्वभूमी आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की भारताची लोकसंख्या 1971 नंतर मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र लोकसभा मतदारसंघांचं सीमांकन किंवा जे काही या ठिकाणी परिसीमन आहे ते लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकाळ स्थगित ठेवण्यात आलं होतं. का स्थगित ठेवण्यात आलं होतं? तर एक प्रकारे लोकसंख्या नियंत्रणाकरता अशा प्रकारचं जे काय सीमांकन आहे ते स्थगित ठेवण्यात आलं होतं. ते दीर्घकाळकरता स्थगित ठेवण्यात आलं होतं. आपल्याला माहीत असेल की 2026 पर्यंत आपण लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभांची सदस्यसंख्या ही लॉक केली होती आणि त्यामुळे असं म्हणायला जागा होतं की लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने या ठिकाणी या सीमांकन धोरणाला प्रोत्साहन देण्याचं आपण दीर्घकाळ स्थगित ठेवलेलं होतं. यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत काही मतदारसंघामध्ये मतदारसंख्या ही मोठी झाली, कारण की ऑब्व्हियसली या ठिकाणी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून दीर्घकाळ सीमांकन स्थगित ठेवण्यात आल्यामुळे लोकसंख्या तर वाढली पण लोकसंख्येच्या तुलनेत मतदारसंघामध्ये मतदारसंख्या जी मोठी झाली आहे त्यामुळे काय परिणाम झाला, तर मतदारसंख्या मोठी झाल्यामुळे किंवा मतदारसंख्या वाढल्यामुळे या ठिकाणी एक खासदार आणि अनेक लाख नागरिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे एका खासदारांकडून अनेक लाख नागरिकांचं प्रतिनिधित्व केलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे एक खासदार अशा अनेक लाख नागरिकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सफिशियंट आहे का, पुरेसा आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणं साहजिक आहे. तर प्रस्तावित मतदारसंख्या वाढीमागील प्रमुख तर्क म्हणजे काय, तर ऑब्व्हियसली लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व वाढणं हे गरजेचं आहे. म्हणजे जी काही सध्याची आपल्या प्रस्तावित मतदारसंख्या वाढीमागील प्रमुख तर्क आहे तो काय आहे, तर लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व वाढवणं या दृष्टीने आहे. म्हणजे आपल्याकडे जी काही सध्याची लोकसंख्या वाढ झालेली आहे त्या लोकसंख्या वाढीनुसार मतदारसंख्या सुद्धा वाढली आहे आणि मतदारसंख्या वाढलेली असल्यामुळे मतदारसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने राजकीय प्रतिनिधित्व असणं गरजेचं आहे आणि ते जर ठेवायचं असेल तर ऑब्व्हियसली राजकीय प्रतिनिधित्व वाढवणं गरजेचं आहे. तर या सर्व पार्श्वभूमीच्या आधारावर आपल्याला प्रश्न असा पुढे निर्माण होतो की लोकसभेची जागा ही वाढवण्याची गरज आहे का, लोकसभेची सदस्यसंख्या वाढवण्याची गरज आहे का किंवा लोकसभेच्या जागा वाढवण्याची गरज आहे का. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी त्याची काही कारणं सांगता येतात की लोकसभेची सदस्यसंख्या वाढवण्याची गरज का आहे. तर त्यामध्ये काही कारणं या पद्धतीने सांगता येतील की प्रतिनिधित्वातील अंतर कमी होईल. पहिलं कारण आपण काय सांगू शकतो की प्रतिनिधित्वातील अंतर कमी होईल. म्हणजे कोणत्या अर्थाने, तर वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक खासदारावर असलेल्या मतदारांचा जो भार आहे तो कमी होऊ शकतो. म्हणजे प्रतिनिधित्वामधलं जे काही अंतर आहे, म्हणजे अधिकाधिक मतदारसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा एक खासदार या पातळीवरचं जे काही अंतर आहे ते अंतर कमी होऊ शकेल आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक खासदारावर असलेल्या मतदारांचा जो काही भार आहे तो देखील या ठिकाणी कमी होऊ शकतो. म्हणजे समजा एक खासदार हा जर का या ठिकाणी 40 लाख नागरिकांचं किंवा 40 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्या 40 लाख नागरिकांचा जो काही 40 लाख मतदारांचा जो काही भार आहे तो कमी करायचा असेल तर या ठिकाणी एक प्रकारे लोकसभेच्या जागा वाढवण्याची गरज आहे, लोकसभेची सदस्यसंख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणजे जेणेकरून या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येक खासदारावर असलेल्या मतदारांचा भार जो काय तो कमी होऊ शकतो. हे पहिलं कारण सांगता येईल. दुसरं कारण काय, तर मतदारसंघाशी संपर्क वाढेल. म्हणजे खासदारांचा जो काही या ठिकाणी मतदारसंघाशी संपर्क अपेक्षित आहे तो वाढू शकतो. कारण की जर का एखादा खासदार 40 लाख लोकसंख्येचं जर प्रतिनिधित्व करत असेल तर तो सगळ्याच मतदारांशी संपर्क साधू शकेल हे शक्य नाही, कारण की संख्या जास्त आहे मतदारांची आणि मग अशा 40 लाख मतदारांच्या पातळीवर एका खासदाराला संपर्क ठेवणं हे शक्य होऊ शकणार नाही. आणि म्हणून खासदारांना स्थानिक प्रश्न, तक्रारी आणि विकासाच्या गरजांकडे अधिक प्रभावीपणे लक्ष द्यायचं असेल किंवा लक्ष देणं शक्य करायचं असेल तर या ठिकाणी एक प्रकारे लोकसभेच्या जागांची संख्या वाढवणं गरजेचं आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
तिसरं कारण जे आहे ते म्हणजे कोणतं, तर लोकसंख्येतील प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो. जर का लोकसभेची संख्या वाढली तर लोकसंख्येतील जो काही प्रादेशिक असमतोल आहे तो दूर करण्याचा प्रयत्न साध्य होऊ शकतो, किंबहुना लोकसंख्या वाढलेल्या राज्यांना अधिक प्रतिनिधित्व सुद्धा प्राप्त होऊ शकतं. म्हणजे ज्या घटक राज्यांची लोकसंख्या अधिकाधिक वाढलेली आहे अशा राज्यांना अधिक प्रतिनिधित्व सुद्धा या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. हे देखील एक कारण आपल्याला सांगता शकेल. तर अशी ही विभिन्न कारणं आहेत की ज्या कारणांचा संदर्भ आपल्याला लोकसभेच्या जागांची संख्या का वाढवणं गरजेचं आहे याच्याशी जोडता येऊ शकेल. आता त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे की जरी असं असलं तरी 850 सदस्यांची संसद का धोकादायक ठरू शकते. म्हणजे लोकसभेच्या सदस्यांची संख्या वाढवणं हे संसदेच्या पातळीवर का धोकादायक ठरू शकतं याची ही कारणं लक्षात घेण्याची गरज आहे. कारण की केवळ लोकसभेची सदस्यसंख्या वाढली म्हणजे सर्व जनतेचे प्रश्न लवकर सुटतील, सर्व मतदारांचे प्रश्न लवकर सुटतील असं नाही. का नाही, ते का धोकादायक ठरू शकतं याचा विचार आपल्याला पुढे या ठिकाणी करायचा आहे. तर त्यामध्ये पहिलं कारण मी सांगू इच्छितो ते या प्रकारचं आहे की संसदीय चर्चेची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता. लोकसभेची सदस्यसंख्या वाढण्याने सर्व प्रकारचे प्रश्न सुटतील असं नाहीये, तर संसदीय चर्चेची गुणवत्ता ही कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणजे संसदीय चर्चेची गुणवत्ता, संसदेमध्ये चर्चा होते पण त्या चर्चेची जी गुणवत्ता आहे ती अधिक असणं गरजेचं आहे. पण जर ती कमी होण्याची शक्यता असेल तर ती का तशी होऊ शकते, तर सदस्य संख्या मोठी झाल्यास प्रत्येक खासदाराला प्रश्न विचारण्यासाठी किंवा चर्चेत सहभागी होण्यासाठी कमी वेळ मिळेल. कारण की 850 खासदार म्हटलं तर या 850 खासदारांना सर्वच्या सर्व खासदारांना एक प्रकारे संसदेमध्ये सहभाग नोंदवता येईल का, सर्व खासदारांना चर्चेमध्ये सहभागी होता येईल का, सर्व खासदारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळेल का, कारण की यासाठी वेळ कमी पडू शकतो, यासाठी या ठिकाणी वेळ पुरणार नाही आणि म्हणून खासदाराला प्रश्न विचारण्यासाठी किंवा चर्चेत सहभागी होण्यासाठी कमी वेळ मिळेल आणि मग ऑब्व्हियसली संसदीय चर्चेची जी काही गुणवत्ता आहे ती राखली जाऊ शकणार नाही. हे इथं पहिलं कारण सांगितलं जातं. दुसरं कारण जे आहे ते या प्रकारचं की सर्व खासदारांना प्रभावी सहभागाची संधी मिळणार नाही. म्हणजे लोकसभेच्या संख्या वाढीमुळे सर्व खासदारांना प्रभावी सहभागाची संधी मिळणार नाही. का मिळणार नाही, कारण की एखाद्या विधेयकावर 4 तास चर्चा झाली, जर का एखाद्या विधेयकावर 4 तास चर्चा झाली आणि ती पक्षीय संख्येनुसार विभागली तर प्रत्यक्षात केवळ मर्यादित खासदारांनाच बोलता येईल, केवळ मर्यादित खासदारांनाच बोलता येईल. सर्वच्या सर्व 850 खासदार जे काय आहे त्या विधेयकावरच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकतील का, नाही होऊ शकणार. का, कारण की 850 खासदार म्हटल्यानंतर सर्वच खासदारांना या ठिकाणी या विधेयकावर चर्चेमध्ये सहभागी करून घेता येऊ शकणार नाही. का, तर खासदारांची संख्या अधिक असल्यामुळे सर्व सदस्यांना या ठिकाणी बोलता येणं शक्य नाही. तिसरं कारण आहे ते म्हणजे पक्ष शिस्तीमुळे वैयक्तिक खासदारांची भूमिका कमकुवत होऊ शकते. म्हणजे संसदेच्या चर्चेमध्ये सर्व खासदारांना आपली वैयक्तिक भूमिका मांडणं याचा अधिकार असला पाहिजे, ती मांडता येऊ शकते. पण वैयक्तिक खासदारांची भूमिका जर या पक्षशिस्तीमुळे कमकुवत होणार असेल तर ते देखील या ठिकाणी चुकीचं असणार आहे. का, कारण की मोठ्या सभागृहात पक्षाच्या निर्देशानुसार मतदान करण्याची प्रवृत्ती वाढू शकते. म्हणजे पक्ष सांगेल त्यानुसार सभागृहात या ठिकाणी मतदान करण्याची प्रवृत्ती या माध्यमातून वाढू शकते. कारण की अधिकाधिक खासदार कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित असणार आणि मग अशा वेळेस संबंधित खासदारांची वैयक्तिक भूमिका ही महत्त्वाची राहणार नाही आणि पक्षाच्या निर्देशानुसार त्यांना मतदान करण्याची प्रवृत्ती जी काय ती मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आणि म्हणून जे काही वैयक्तिक खासदारांचं मत आहे, भूमिका आहे ते प्रत्यक्षात मांडू शकणार नाहीत. का, तर पक्षशिस्तीमुळे. त्यामुळे लोकसभेत सदस्यसंख्या वाढण्याच्यामुळे हा देखील या ठिकाणी धोका विचारात घेतला जाऊ शकतो. त्यानंतर आणखीन एक कारण आहे ते म्हणजे स्टँडिंग कमिटीचे महत्त्व वाढेल. कारण की विधेयकांची सखोल छाननी सभागृहात शक्य नसल्याने संसदीय समित्यांमार्फत स्क्रुटनी अधिक महत्त्वाची ठरणार. कारण की सर्वच विधेयकांची सभागृहाच्या पातळीवर सखोल चर्चा करणं शक्य का होऊ शकणार नाही, कारण की सर्व सभागृहातील सदस्यांचा त्यात सहभाग नोंदवणं शक्य होऊ शकणार नाही. सहभाग का नोंदवणं शक्य होऊ शकणार नाही, कारण की संख्या मोठी आहे म्हणून. सर्वच सदस्य याच्यामध्ये चर्चेत सहभागी होऊ शकतील का, नाही होऊ शकणार. मग अशा वेळेस या ठिकाणी स्टँडिंग कमिटीचं जे काही महत्त्व आहे ते ऑब्व्हियसली वाढणार आणि मग विधेयकांची सखोल छाननी करण्यासाठी सभागृह हे शक्य नसल्यामुळे या ठिकाणी संसदीय समित्यांमार्फत त्याची स्क्रुटनी अधिक महत्त्वाची ठरू शकते. आणि म्हणून हे देखील या ठिकाणी एक कारण सांगितलं तर लोकसभेच्या सदस्यसंख्या वाढीचं धोकादायक या दृष्टीने. त्यानंतर पुढचं कारण आहे संख्या विरुद्ध गुणवत्ता. संसद ही केवळ
प्रतिनिधींची संख्या वाढवणारी संस्था नसून चर्चा, छाननी, प्रश्नोत्तर आणि कार्यकार्यावरील नियंत्रणाचं व्यासपीठ आहे. म्हणजे आपल्याकडे संसद ही केवळ सदस्य संख्या वाढीच्या प्रश्नातून विचार घेणारी संस्था आहे का? नाहीये. तर या संस्थेचं या ठिकाणी सर्वात महत्त्वाची भूमिका काय आहे? तर सरकारवर कंट्रोल ठेवणे, सरकारवर नियंत्रण ठेवणे. सरकारला प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, छाननीच्या माध्यमातून या ठिकाणी नियंत्रित करणं हे या ठिकाणी संसदेचं काम आहे आणि संसद त्याचं एक खूप मोठं व्यासपीठ आहे, नियंत्रणाचं एक खूप मोठं व्यासपीठ आहे. पण या लोकसभेच्या सदस्यसंख्या वाढीमुळे हे शक्य होऊ शकेल असं म्हणता येऊ शकणार नाही. आणि म्हणूनच सदस्य संख्या वाढ विरुद्ध गुणवत्ता म्हणजे संसदीय चर्चेची गुणवत्ता, संसदीय नियंत्रणाची गुणवत्ता याच्यावर निश्चितपणे परिणाम होऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे काय? तर कार्यकारीवरील नियंत्रण कमजोर होण्याची शक्यता. का? कारण की सभागृह जर अतिशय मोठे झाले तर प्रत्येक खासदाराचा प्रभाव कमी होऊन कार्यपालिकेला अधिक वर्चस्व प्राप्त होऊ शकतं किंवा अधिक वर्चस्व मिळू शकतं. कारण की जर का या ठिकाणी सभागृहाची संख्या अधिक असेल तर प्रत्येक खासदाराला बोलण्याची संधी मिळणार नाही, प्रत्येक खासदाराला चर्चेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार नाही, कारण की संख्या अधिक आहे म्हणून. आणि मग अशा वेळेस प्रत्येक खासदाराचा कार्यपालिकेच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचा जो काही रोल आहे तो कमी होऊन जाईल आणि मग अशा वेळेस कार्यपालिकेलाच अधिकाधिक वर्चस्व प्राप्त करता येऊ शकेल, कार्यपालिकेलाच अधिकाधिक वर्चस्व मिळू शकेल. आणि म्हणून सरकारवर नियंत्रण ठेवण्याची जी काही भूमिका आहे, कार्यकारीवरील नियंत्रण ठेवण्याची जी काही भूमिका आहे संसदेची, ती कमजोर होण्याची शक्यता वाढू शकते. हा देखील एक धोका या ठिकाणी सांगता येऊ शकेल. म्हणून लोकसभेच्या संख्या वाढीमुळे कोणकोणते या ठिकाणी धोके आहेत हे या विभिन्न कारणातून आपल्याला सांगता येऊ शकेल. आता आणखीन एक बाजू आपल्याला लक्षात घ्यायची आहे या टॉपिकच्या दृष्टीकोनातून, ती म्हणजे कोणती? की लोकसभेची सदस्यसंख्या वाढ आणि संघराज्यवाद. लोकसभेची सदस्यसंख्या वाढ किंवा लोकसभेचा विस्तार आणि संघराज्यवाद याचाही विचार होण्याची गरज आहे. की लोकसंख्येच्या आधारावर जागा वाढल्यास लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी ठरलेल्या दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत उत्तर भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व अधिक वेगाने वाढू शकते. म्हणजे आता पहा की आपण जर पाहिलं तर भारतामध्ये लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीकोनातून आपण दीर्घकाळ सीमांकन हे स्थगित केलं होतं, हे मागाशीच आपण पाहिलेलं आहे पार्श्वभूमीमध्ये. पण लोकसंख्या नियंत्रणामध्ये सर्वाधिक रोल कुणाचा राहिलेला आहे? तर दक्षिण भारतीय राज्यांचा राहिलेला आहे, न की उत्तर भारतीय राज्यांचा. पण जर का सीमांकन केलं गेलं, परिसीमन नव्याने केलं गेलं तर लोकसंख्येच्या वाढीचा जो काही या ठिकाणी संबंध आहे तो कोणत्या राज्यांशी जोडला जातो? तर लोकसंख्या वाढ ही अधिकाधिक उत्तर भारतीय राज्यामध्ये झालेली आहे. आणि मग लोकसंख्या वाढ ज्या राज्यांमध्ये झालेली आहे त्याच राज्यांना अधिकाधिक प्रतिनिधित्व जे काय आहे ते नवीन सीमांकानुसार प्राप्त होऊ शकेल. आणि मग ज्या दक्षिण भारतीय राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणामध्ये मोठी भूमिका बजावलेली आहे त्यांचं प्रतिनिधित्व मात्र या ठिकाणी उत्तर भारतीय राज्यांच्या तुलनेत कमी राहू शकतं. हे इथं आपण विचार घेण्याची गरज आहे. आणि मग कुठेतरी याचा परिणाम संघराज्यवादावर होऊ शकतो, हेही इथं नाकारता येऊ शकणार नाही. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांची राजकीय किंमत हा संघराज्यवाद निर्माण होऊ शकतो. म्हणजे ज्या दक्षिण भारतीय राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांना जर त्याचा फायदा मिळणार नसेल तर त्याची खूप मोठी राजकीय किंमत ही त्यांना चांगल्या अर्थाने न मिळता जर का त्यांना आपल्या प्रतिनिधित्वाची संख्या कमी मिळणार असेल, आपल्या घटक राज्यांच्या पातळीवर लोकसभेच्या जागा कमी मिळणार असतील तर निश्चितपणे संघराज्यवाद जो काय तो निर्माण होऊ शकतो, संघराज्यवाद जो काय तो वाढू शकतो. त्याचबरोबर नव्या सीमांकनामध्ये लोकसंख्या प्लस संघराज्य समतोल प्लस प्रभावी प्रतिनिधित्व यांचा समन्वय आवश्यक आहे. जर का उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय असा जर वाद होऊ द्यायचा नसेल, राज्यामध्ये या ठिकाणी लोकसभा जागांच्या संख्येच्या वाढीच्या दृष्टीकोनातून जर योग्य समतोल राखायचा असेल तर या नवीन सीमांकनामध्ये लोकसंख्या प्लस संघराज्य समतोल आणि प्रभावित प्रतिनिधित्व यांचा समन्वय राखणं आवश्यक आहे. आणि जर का तो राखला गेला नाही तर निश्चितपणाने या ठिकाणी दक्षिण भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय राज्य असा जो काही वाद आहे तो वाढायला वेळ लागणार नाही. त्यानंतर आणखीन एक मुद्दा सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा या अनुषंगाने, तो म्हणजे कोणता? की एक खासदार किती नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो? एक खासदार किती नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो? तर एका खासदारावर लाखो नागरिकांचं प्रतिनिधित्व असल्याने स्थानिक पातळीवर प्रत्येक प्रश्न संसदेत मांडणं व्यवहार्य राहत नाही, व्यवहार्य पद्धतीने ते आणता येत नाही, व्यवहार्य हे नसतं. कारण की एक खासदार, जसं मी मागाशी म्हटलं की एक खासदार जर का 40 लाख नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असेल तर सर्वच स्थानिक पातळीवरचे प्रश्न तो संसदेत मांडू शकेल का? मांडू शकणार नाही. कारण की संसदेत तसा प्रश्न मांडणं हे त्याला व्यवहार्य पद्धतीने आणता येऊ शकणार नाही, ते व्यवहार्य नसतं देखील. मग अशा वेळेस
या ठिकाणी उपाय काय ठरतो, तर मग यावेळी उपाय केवळ लोकसभा वाढवणे हा नसून स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळे आणि संसदीय समित्या अधिक सक्षम करणे हा उपाय असू शकतो. म्हणजे केवळ लोकसभेची सदस्यसंख्या वाढवण्याने सर्व प्रश्न मिटतील आणि सर्व स्थानिकांचे प्रश्न संसदेत मांडता येऊ शकतील असं नाहीये. म्हणजे केवळ या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणींवर लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणं हा एकमेव उपाय आहे का? नाहीये. तर त्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य विधिमंडळे आणि संसदीय समित्या यांना सक्षम करणं हा देखील उपाय असू शकतो. यांना सक्षम करणं हे सुद्धा गरजेचं आहे. न की या ठिकाणी केवळ लोकसभेची सदस्यसंख्या वाढवणं हा उपाय आहे. त्याचबरोबर 73व्या आणि 74व्या घटनावलीनंतर स्थानिक प्रश्नांसाठी पंचायत राज संस्था आणि नगरपालिका यांना अधिक सक्षम करण्याची गरज सुद्धा या ठिकाणी आहे. हे देखील आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणजे सर्व प्रकारचे स्थानिक प्रश्न हे संसदेच्या माध्यमातूनच सोडवले जाऊ शकतात असं नाहीये. तर अनेक प्रकारच्या स्थानिक प्रश्नांसाठी 73 आणि 74व्या घटनेनंतर आपण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम केलेलं आहे, त्यांना अधिकाधिक सक्षम करण्याची गरज जी आहे ती सुद्धा आपण विचार घेण्याची आवश्यकता आहे. मग त्या ग्रामीण संस्था असोत नाहीतर शहरी संस्था असोत, या दोन्ही प्रकारच्या संस्थांना अधिक सक्षम करण्याची गरज ही अधोरेखित करणं गरजेचं आहे. आता या दृष्टीने उपाय काय महत्त्वाचे आहेत किंवा पुढील मार्ग कोणते आहेत की ज्या थ्रू आपण या समस्येवर या ठिकाणी उपाय शोधू शकतो, तर संसदीय समित्यांना अधिक अधिकार व वेळ देणं आवश्यक आहे. म्हणजे लोकसभेची सदस्यसंख्या ही वाढवणं या अर्थाने जर विचार करायचा असेल तर ती वाढवली गेली तरी सुद्धा या ठिकाणी संसदीय समित्यांना अधिक अधिकार आणि वेळ देणं आवश्यक आहे. खासदारांना क्वेश्चन आवर, प्रायव्हेट मेंबर्स बिल्स आणि चर्चेमध्ये अधिक प्रभावी सहभागाची संधी देणं गरजेचं आहे. म्हणजे संसदीय समित्यांचा सुद्धा रोल अधिक वाढला पाहिजे, त्यांना अधिकाधिक वेळ देणं आवश्यक आहे. जे काही लोकसभेची वाढलेली संख्या आहे त्या वाढलेल्या संख्येमध्ये खासदारांना क्वेश्चन आवर किंवा प्रायव्हेट मेंबर्स बिल्स आणि चर्चेमध्ये अधिक प्रभावी सहभागी होण्याची संधी सुद्धा देणं गरजेचं आहे. लोकसभा मतदारसंघांचं योग्य सीमांकन करताना प्रादेशिक संतुलनाचा विचार करणं आवश्यक आहे. जेणेकरून उत्तर भारतीय विरुद्ध दक्षिण भारतीय वाद जो काही निर्माण होण्याची शक्यता आहे तो जर होऊ द्यायचा नसेल तर लोकसभा मतदारसंघांचं योग्य सीमांकन करताना प्रादेशिक समतोल किंवा प्रादेशिक संतुलन हे विचारात घेणं गरजेचं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं विकेंद्रीकरण आणि सक्षमीकरण सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे की जेणेकरून स्थानिक प्रश्नांची जी काही सोडवणूक आहे ती स्थानिक पातळीवरच होऊ शकेल. संसद मोठी करण्याबरोबरच संसदीय चर्चेची गुणवत्ता, पारदर्शकता आणि कार्यकारीचं उत्तरदायित्व किंवा सरकारचं उत्तरदायित्व मजबूत करणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. कारण की केवळ संसदेची मोठी संख्या करून चालणार नाही. संसदेच्या चर्चेची गुणवत्ता सुद्धा वाढवली पाहिजे, संसदेतल्या कामकाजाची पारदर्शकता सुद्धा वाढवली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर सरकारची उत्तरदायित्वाची जी काही भूमिका आहे ती सुद्धा मजबूत करणं गरजेचं आहे. कारण की जर आपण सध्या जर पाहिलं तर आपल्याकडे जंतर मंतरवरचं जे काही अलीकडे झालेलं जे काही आंदोलन विद्यार्थ्यांचं आपण पाहिलं तर या ठिकाणी सबंध विद्यार्थ्यांनी जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये मूळ मुद्दा जो मांडला होता तो कोणता मांडला होता की सरकार या ठिकाणी उत्तरदायी असलं पाहिजे, सरकार हे अकाउंटेबल असलं पाहिजे. कारण की सध्याचं मोदी सरकार जे आहे ते अकाउंटेबल राहत नाही आहे, कोणत्याही गोष्टीसाठी अकाउंटेबल ते राहत नाही आहे किंवा त्याच्यावर लवकरात लवकर या ठिकाणी कोणतंही ते उत्तर देत नाही. जबाबदारी ही सरकारची असते असा वारंवार जो काही प्रश्न आहे तो जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये उपस्थित केला गेलेला होता. आणि म्हणून अशाच उत्तरदायित्वाची बाजू मजबूत करायची असेल तर या ठिकाणी केवळ संसद मोठी असून चालणार नाही तर संसदेच्या चर्चेची गुणवत्ता, पारदर्शकता ही पण या ठिकाणी असली पाहिजे. हेही अत्यंत आवश्यक आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. जेव्हा आपण या विषयाच्या सखोल निरीक्षणाकडे जातो की इन्साईटकडे जातो तेव्हा आपल्याला असं म्हणायला सुद्धा अधिकार आहे की लोकशाहीचे सामर्थ्य केवळ प्रतिनिधित्वाच्या संख्येत नसून लोकशाहीचं सामर्थ्य हे केवळ वाढीव प्रतिनिधित्वाच्या संख्येत नसून त्या प्रतिनिधींना मिळणाऱ्या प्रभावी सहभागाच्या संधीमध्ये असतं. म्हणजे केवळ लोकसभेची सदस्यसंख्या वाढून चालणार नाही तर त्या लोकसभेतील वाढीव सदस्यसंख्येचा संसदेच्या चर्चेमध्ये किती सहभाग आहे, प्रभावी सहभाग आहे का, ती प्रभावी सहभागाची संधी त्यांना प्राप्त होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 850 खासदार असलेली ही संसद आणि अधिक प्रतिनिधित्व देऊ शकते का तर देऊ शकते. 850 खासदार असलेली संसद किंवा एक प्रकारे लोकसभा अधिक प्रतिनिधित्व देऊ शकते का तर देऊ शकते. पण जर प्रत्येक खासदाराला प्रश्न विचारणे, चर्चा करणे, सरकारची छाननी करणे यासाठी पुरेसा अवकाश मिळत नसेल तर त्याला काही अर्थ असणार नाही. म्हणजे केवळ संसद मोठी आहे, संसदेतलं प्रतिनिधित्व अधिक आहे म्हणून या ठिकाणी सर्व काही साध्य होणार आहे का? नाहीये.
तर प्रत्येक खासदाराला प्रश्न विचारण्याची संधीही प्राप्त झाली पाहिजे, चर्चेत सुद्धा सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे, सरकारच्या सर्व गोष्टींची छाननी करण्याची संधी मिळाली पाहिजे, त्यासाठीचा पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होईल मग? तर नाहीतर मोर एमपीज म्हणजेच मोर डेमोक्रेसी असं अर्थ या ठिकाणी आपण आपोआप काढू शकणार नाही. असा आपोआप अर्थ या ठिकाणी निघू शकत नाही. म्हणजे मोर एमपीज म्हणजे मोर डेमोक्रेसी असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. अधिकाधिक खासदार आणि म्हणून अधिकाधिक लोकशाही असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. कारण की हे या ठिकाणी संसदेच्या चर्चेच्या गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी योग्य वाटत नाही. थोडक्यात आपल्याला या ठिकाणी या विषयाचा निष्कर्ष किंवा निष्कर्ष स्वरूपात आपण जर बोलत झालं तर काय सांगता शकेल? तर लोकसभा विस्तार हा लोकसंख्येच्या बदलत्या वास्तवाशी प्रतिनिधित्व जुळण्यासाठी आवश्यक सुधारणा ठरू शकतो. मान्य करता येईल की लोकसभेची संख्या वाढवणं हे लोकसंख्येच्या बदलत्या वास्तवाच्या प्रतिनिधित्वाच्या जुळण्याच्या दृष्टिकोनातून योग्य देखील आहे, आवश्यक सुधारणा ठरूही शकते. मात्र केवळ जागांची संख्या वाढवणे हे पुरेसं नाही आहे. केवळ लोकसभेत संख्या वाढवणं हे पुरेसं नाही आहे. तर त्याचबरोबर संसदीय समित्यांची गुणवत्ता, खासदारांचा प्रभावी सहभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण यासोबतच ही जी काही लोकसभा सुधारणा करणं गरजेचं आहे ते सांगता येऊ शकेल. म्हणजे केवळ या ठिकाणी लोकसभेची संख्या वाढवून चालणार नाही, तर या सर्व गोष्टीसुद्धा होणं आवश्यक आहे की ज्यामध्ये संसदीय समित्यांची गुणवत्ताही वाढली पाहिजे, संसदीय चर्चेची गुणवत्ता वाढली पाहिजे, खासदारांची प्रभावी सहभागाची संख्याही वाढली पाहिजे. या सर्वच गोष्टी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. नाहीतर मोठी संसद लोकशाहीचे अधिक प्रतिनिधित्व न राहता संख्येचे मोठे सभागृह म्हणून बनण्याचा धोका आहे. जे या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगता येऊ शकेल की मोठी संसद ही लोकशाहीचं अधिक प्रतिनिधित्व करू शकते का? तर करू शकते. पण तेवढंच या ठिकाणी साध्य होणं अपेक्षित आहे का? नाही आहे. तर लोकशाहीचे अधिक प्रतिनिधित्व करणारी मोठी संसद यापेक्षा या ठिकाणी जर ते संख्येचं मोठं सभागृह असं जर बनू लागलं तर या ठिकाणी संसदीय चर्चेची गुणवत्ता, संसदेचं जे काही उत्तरदायित्व आहे ते या ठिकाणी राहू शकणार नाही आणि केवळ या ठिकाणी संख्येचं मोठे सभागृह बनण्याचा जो काही धोका आहे तो धोका या ठिकाणी विचार घेतला जाऊ शकतो. आणि म्हणून जर का या ठिकाणी संख्येचं मोठं सभागृह बनण्याचा धोका टाळायचा असेल तर या सर्व गोष्टी सुधारणा वजा झाल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणत्या? तर संसदेच्या चर्चेची गुणवत्ता वाढली पाहिजे, संसदेतील लोकसभेच्या पातळीवर असणाऱ्या सभागृहातील सदस्यांचा सहभाग वाढला पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. या सर्व गोष्टी होणं हे आवश्यक आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता शकेल. तर मित्रांनो, या संबंध या ठिकाणी विश्लेषणाच्या आधारावर मेन्समध्ये GS2च्या बेसिसवर आपण जर विचार केला तर मेन्समध्ये प्रश्न असाही विचारायला वाव आहे की लोकसभेची संख्या वाढवल्याने प्रतिनिधित्व सुधारू शकते, मात्र संसदीय चर्चेच्या गुणवत्तेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भारताच्या संघीय रचनेच्या संदर्भात याची चर्चा करा. म्हणजे आपल्याला GS2मध्ये राज्यसेवा मेन्समध्ये असा प्रश्न या ठिकाणी विचारायला निश्चितच वाव आहे की लोकसभेत संख्या वाढवल्याने प्रतिनिधित्व सुधारू शकते, मात्र संसदीय चर्चेच्या गुणवत्तेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. भारताच्या संघीय रचनेच्या संदर्भात याची चर्चा करा. 15 मार्कांसाठी या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो आणि मग त्याची आपल्याला जी काही तयारी आहे ती या संबंध विश्लेषणाच्या आधारावर करता शकेल. या संबंध प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते तुम्ही या आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व विश्लेषणाच्या आधारावर तयार करू शकता. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन या ठिकाणी घटकांची किंवा नवनवीन विषयाची जी काही चर्चा आहे ती आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडवून आणण्याची आहे. तर आज आपण या ठिकाणी लोकसभेच्या 850 जागा आणि ऑपरेशन 360 या स्वरूपाचा हा जो काही विषय आहे तो हाताळला होता. अशाच प्रकारच्या नवनवीन विषयांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा देखील जो काही व्हिडिओ आहे तो राज्यसेवा मेन्स, राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा संयुक्त गट ब गट पूर्वपरीक्षा या सर्व अर्थाने उपयोगाचा आहे. तर तो अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. धन्यवाद.